विश्वेश्वर सहकारी बैंक ये पुणे बेस्ड बैंक है और ये अभी रिजर्व बैंक ऑफ इंडिया के निर्देश के हिसाब से वो अभी शेड्यूल्ड बैंक बन गया है। पहले से ही वो मल्टी स्टेट था। हमें खुशी है कि ये पुणे में जो पहले दो बड़े बैंक है, कॉस्मोस बैंक और जनता बैंक, उसके बाद विश्वेश्वर सहकारी बैंक, ये पुणे में शेड्यूल्ड बैंक का उसका दर्जा मिला है। शेड्यूल्ड बैंक का मतलब कहे तो वो आरबीआई के हिसाब से वो स्ट्रॉन्ग बैंक है, ऑनेस्ट ट्रस्टीवर्दी बैंक है। उसमें सब डिपॉजिटर और इसका पैसा सेफ है, तो वो हिसाब से शेड्यूल्ड बैंक का दर्जा हमको मिला है। हम पहले से भी ग्राहक सेवा अच्छी तरह दे रहे हैं, उसमें और बढ़ोतरी होगी और हम ज़्यादा से ज़्यादा लोगों के पास पहुंच के अच्छी तरह का लोनिंग, अच्छी तरह का डिपॉजिट मोबिलाइजेशन करने का प्रयास करेंगे। ग्राहकों के लिए क्या सुविधा लेकर आ रहे हो? ग्राहकों के लिए शेड्यूल्ड बैंक रहते हैं तो ग्राहक, मेजॉरिटी ग्राहक जो हमारे हैं वो सब डिपॉजिटर है। वो डिपॉजिटर में अपने को ज़्यादा से ज़्यादा सुविधा मिलना, जैसा अभी डिजिटाइजेशन है, इंटरनेट बैंकिंग है। अभी इंटरनेट बैंकिंग का भी शुरुआत ये 2-3 महीने में हम शुरू करेंगे, सो दैट जो सीनियर सिटीजन्स है वो घर में बैठ के भी अपना सब बैंकिंग का व्यवहार कर सकते हैं। वो हिसाब से ये सुविधा विश्वेश्वर बैंक अभी चालू करने जा रही है। सेफ्टी के लिए आपका क्या सेफ्टी बैंक सेफ्टी मैं पहले ही बोला कि जब भी रिजर्व बैंक शेड्यूल्ड स्टेटस दे रही है तो उसका मतलब ही ये है कि रिजर्व बैंक का जो कारोबार है, जो बैलेंस शीट है, वो सब सेफ एंड लिक्विड बैंक है। जब भी आपको पैसा लगे तभी तुरंत देने का उनके पर में प्रावधान है। बैंक का कैपिटल एडिक्वेसी जो बोल रहे हैं वो बहुत अच्छा है, तो वो हिसाब से ये बैंक स्टेबल, सेफ एंड लिक्विड है। पुणे आणि राज्यातील कसा रिस्पॉन्स असतो? पुणे आणि शेड्यूल्ड बँकेकडे कसा असतो रिस्पॉन्स? रिस्पॉन्स एकदम चांगला आहे। 30 ब्रँचेस आहेत आमच्या आणि अजून खेडेगावात आम्ही आता लवकर ब्रँचेस चालू करणार आहे। आवाज येतो? 30 ब्रँचेस आहेत आपल्या आणि अजून ब्रँचेस आम्ही वाढवणार आहोत आणि आता 4000 कोटीपर्यंत व्यवसाय आहे, तो या 2 वर्षात 7 ते 8,000 कोटीपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे। नाही, दोन्ही मिडल क्लास पण असतो, इंडस्ट्रियलिस्ट लोक जास्त आहेत, व्यापारी लोक भरपूर आहेत। बँकेकडे डिपॉझिट सुद्धा मध्यमवर्गीयांचं पण डिपॉझिटचा कल खूप चांगला आहे। विश्वेश्वर सहकारी बँक ही 1972 साली स्थापन झाली। माननीय श्री रुकारी साहेब त्यांचे वडील होते आत्ताचे, त्यानंतर भरत शेठ गाडवे आणि हरपळे पाटील म्हणून होते, या तिघांनी म्हणून ती बँक स्थापन केली। त्या काळी खूप मोठा दुष्काळ होता आणि यशवंतराव चव्हाणांनी काही लोकांना अपील केलं होतं की तुम्ही लोकांना मदत करण्याच्या हिशोबाने बँका स्थापन करा, आणि त्यातनं ही बँक त्यांनी स्थापन केली। आता 50 वर्ष 52 वर्ष झाली जवळजवळ बँकेला, आणि आत्ता बँकेला पहिल्यांदा शेड्यूल दर्जा मिळाला आहे। 2011 साली आम्ही कर्नाटकमधली एक बँक मर्ज करून घेतली, त्यामुळे आम्ही मल्टी स्टेट झालो आणि बेळगाव आणि कर्नाटक अशा 2 ठिकाणी आता आमच्या ब्रांचेस आहेत आणि आता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणून होतो। आता आम्हाला शेड्यूल दर्जा रिझर्व्ह बँकेने दिल्यामुळे आता मल्टी स्टेट शेड्यूल बँक असं स्टेटस झालेलं आहे बँकेचं। आता 2च आहेत, कर्नाटक आणि हे। महाराष्ट्रात एकूण 30 ब्रांचेस, म्हणजे एकूण 30 आहेत, त्यातल्या 2 कर्नाटकला सोडलं तर बाकी 28 ब्रांचेस महाराष्ट्रात आहेत। त्यातले सुमारे 20 ब्रांचेस पुण्याच्या आसपासच आहेत, साकण, भोसरी वगैरे धरून, आणि एक वाशीला ब्रांच आहे, आणि बाकी मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी अशा ठिकाणी सगळीकडे ब्रांचेस आहेत बँकेचे। ग्राहक आहेत त्यांना काय फायदा आहे किंवा ग्राहकांना प्रमुख फायदा काही ठराविक घ्यायचा आहे की जे बँक गॅरंटीज ज्यांना लागतात त्यांच्या व्यवसायासाठी, त्या सर्वसाधारणपणे आतापर्यंत शेड्यूल्ड बँकेची बँक गॅरंटी ॲक्सेप्ट केली जात असते, तर ती आता आमच्या बँकेची त्यांना घेता येईल। आतापर्यंत आम्हाला अशा ग्राहक आमच्याकडे आला तर त्याला दुसऱ्या कुठल्या तरी बँकेतनं आम्ही आणून द्यायचो त्याला बँक गॅरंटी, तसं आता करायची गरज नाही पडणार। त्यानंतर जे बिल्डर लोक आहेत कन्स्ट्रक्शनमधले, त्यांना एक रेरा अकाउंट ओपन करायला लागतं की जे फक्त शेड्यूल्ड बँकेतच ओपन करता येत होतं। मग फायनान्स बरे त्या ह्याच्यासाठी त्यांनी आमचा जरी घेतला एखाद्या स्कीमसाठी, तरी त्याला त्याचं रेरा अकाउंट हे शेड्यूल्ड बँकेतच ठेवायला लागत होतं। आता आमच्याकडेच ते अकाउंट ठेवता येईल, त्याला शेड्यूल्ड बँकेतच ठेवता येत असल्यामुळे आता रेरा अकाउंट सुद्धा मिळू शकतील आम्हाला।
सभासद लाभांश मध्ये लाभांशमध्ये काही डायरेक्ट फरक पडेल असं नाही, पण आम्ही आता 10% हा डिव्हिडंड ऑलमोस्ट गेले 10 वर्ष कंटिन्युअसली देत आलेलो आहोत. एक मधली कोविडचे 1 वर्ष सोडलं त्यावेळेला RBIने सगळ्यांना देऊ नका म्हणून सांगितलं होतं, त्यामुळे तेवढं सोडलं तर बाकी कंटिन्युअसली आम्ही 10% डिव्हिडंड देतच आहोत. त्याच्यामुळे आणखी काय काय बदल करणार आहेत बँकेचे? आता काय आहे, याच्यामुळे जबाबदारी म्हणाल तर 2-4 गोष्टी वाढतात की त्याच्यामध्ये रिपोर्टिंग RBIला जे करावं लागतं ते शेड्यूल बँकेचं रिपोर्टिंग जरा जास्त आहे. त्यानंतर त्यांचे काही नियम वेगळे आहेत, म्हणजे CRR कसा मेंटेन करायचा, काय करायचं, याला बंधनं किंवा त्याला लिमिटेशन त्यांनी काही क्रायटेरिया ठरवलेला आहे, त्याचप्रमाणे करावं लागतं. थोडं गव्हर्नन्स आणि सुपरविजनचंही जे आहे ते आपल्याकडे जास्त ते काटेकोरपणे करावं लागतं. अशी काही जबाबदारी त्याच्यामुळे वाढलेली आहे.